हाय, मी वैष्णवी. चला तर मग चांगली कर सुरुवात पासून सुरू करूया. सकाळ-सकाळी पोहे आणि पोह्यात तिकडची वडापाववाली घेतली, मिरचीशिवाय माझा दिवस अरे चालू होत मुझे नाही. चक्कर त्यानंतर आने परतून लगे लगेच अब. जेवायला बसायचं. पण रियाला पडलेले 1.5 मार्क, ते 10 पैकी. मग ते बघून आम्हाला जेवण केलं नाही. मग आम्ही उठलो आणि खाली पप्पांचा फोन आला, की त्याने आणल्यात. कुत्रा आणलेत. मग तुम्ही बघू शकता कशी आहेत ती. ती विद्याला द्यायची होती त्यांच्या घरला. आमच्या राणीला झालेली आहेत, म्हणजे अंजीला झालेली आहेत. आपल्याला मी आधी पण सांगितलेलं आहे. नंतर परत तिला दिलो. एका दुसऱ्या मावशीला कुत्रं दिलं आणि परत ह्यांच्या संगड परत खेळत बसलो. कारण विद्याची मम्मी यायला ती तोपर्यंत आमच्याच वाड्याला होती ती. आणि अक्षरशः एवढं ती कारण जे त्रास द्यायला सांगायला नको. इकडनं तिकडं, तिकडनं इकडं. कुणाला बसू देणार, कुणाला काय करू देणार. तुम्ही बघू शकता किती क्यूटली असं म्हणजे ते भारी होती, पण ठीक आहे. त्यानंतर दूध पाजवायला तो आणि काय पण म्हणा ते दुसरं तिला पिऊच देत नव्हतं. मग त्याला धरलं, त्याला साईडला केलं आणि त्याला पिऊ दिलं. आणि त्यानंतर मग यांना पिशवीत घालून असं नेलं की त्यांना लई खुशी व्हायला ना ओरडायला ना काय. तिथनं मग जरा तिथं प्रदर्शन लागली ते बघायला गेलो. काय बघायचं आता बघू तर सगळं वाटते, पण घेऊ काय वाटत नाही. कारण इतकं महाग आहे ना, तिथं सांगायला नको त्या मानानं. क्वालिटी चांगली आहे, पण जी वस्तू आपण इतकी जास्त वापरणार त्याला एवढं पैसे घालणं मला काही बरोबर वाटत नाही. आणि इथं ती तुटलेली हे होती. मला लई आयडिया आली, की ही कमी पैशात मिळालं तर गार्डनिंगसाठी आपण यूज करू शकतो ना. बस आणि नंतर बाजार जरा फिरले आणि इतकाच होता माझा दिवस. थँक सो मच. व्लॉग आवडला चॅनल लाईक, सबस्क्राईब नक्की करा. थँक